नमस्कार मित्रांनो, भाग 6 रांगोळी अक्षरलेखन भाग 6 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण या आजच्या भागामध्ये शिकणार आहोत म, भ आणि न हे तीनही अक्षर तुम्हाला मी अगदी व्यवस्थित समजावून सांगेन. पहा, पहिलं अक्षर घेऊया आपण म. म हे अक्षर घेताना काय करायचं आहे आणि काय करायचं नाही. टूल जसा पकडताय आपण तसं पकडूया. तुम्ही जसं म काढू पहिला स्ट्रोक आणि दुसरा स्ट्रोक, 3 स्ट्रोक याच्यामध्ये आहेत. मी 3 स्ट्रोक पैकी पहिला स्ट्रोक घेतो आडवी रेषा. आडवी रेषा घेतल्यानंतर ही आडवी रेषा घेतली. याच्यामध्ये पहिला स्ट्रोक जो आहे, दुसरा स्ट्रोक जो आहे तो स्टँडिंग लाईन आणि हा स्ट्रोक जो आहे तो याच्यामध्ये पहिला स्ट्रोक आहे. त्याच्यानंतर दुसरा स्ट्रोक जो आहे आपल्याला इथं काढायचा आहे स्टँडिंग लाईन, उभी रेषा ज्याला म्हणतो आपण. म मध्ये दोन्ही रेषा ज्या आहेत त्या उभ्या असल्या पाहिजेत. डोक्यावरची रेष पूर्ण या अक्षरापर्यंत आणि हा स्ट्रोक जो आहे इथून इथपर्यंतचा भाग जो आहे तो अर्ध्या अंतरापर्यंत असला पाहिजे. पूर्ण अंतर, अर्धा अंतर, या दोघांचं अर्धा अंतर म्हणजे अर्ध्या अंतरापर्यंतच ही आडवी रेषा असली पाहिजे. कमी इथून घेतली तर ते म छान दिसणार नाही, किंवा एकदम वरून घेतली तरी छान दिसणार नाही. आडवी रेषा बरोबर मध्यभागी असली पाहिजे या उभ्या रेषेच्या. आणि ह्या दोन रेषा, ही उभी रेषा आणि ही उभी रेषा, याच्यामध्ये तुमचं अंतर असलं पाहिजे एक टूल मावेल एवढं. ज्या टूलनी आपण काढणार आहोत अक्षर, त्या टूल त्याच्यामध्ये बसला पाहिजे, म्हणजे तेवढं अंतर त्याच्यामध्ये ठेवायचं. त्याचं कारण, जर तुम्ही जास्त अंतर ठेवलं, जास्त रेषा मारली तर आपलं अक्षर पसरट होणार आहे. आणि ही रेषा जर आपण जवळ घेतली इथं तर आपलं अक्षर उभं दिसणार आहे. आपलं अक्षर जर गोल मटोल छान दिसायचं असेल तर आपल्याला हे अंतर जे आहे ते परफेक्टली एक टूल मावेल एवढं ठेवायचं आहे. ओके, मग तुम्हाला समजला असेल. आता इथं मी काय केले, फक्त असं एक तिरपी रेषा छोटीशी मारली आणि असं एक वेगळा टेक्स्चर किंवा वेगळा लुक किंवा वेगळा फॉन्ट दिसण्यासाठी तुम्ही तिथं टेक्स्चर केलेलं. तुम्ही सुद्धा करू शकता असा, फक्त हे दाखवण्यासाठी मी इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके, म अक्षर जर समजला असेल तुम्हाला तर पुढचा अक्षर आपला भ आहे. म समजला असेल तर भ अगदी सहज तुम्हाला समजून जाईल. भ चे सुद्धा 3 स्ट्रोक आहेत, पण मी त्याला चौथा स्ट्रोक जो आहे तुम्हाला सोपा समजण्यासाठी सोपा असं दाखवेल. ओके, पहिला स्ट्रोक जो आहे भचा काढणार एवढाच. पहा, पहिला स्ट्रोक काय काढलाय मी, हा एवढा स्ट्रोक काढलाय. त्याच्यानंतर दुसरा स्ट्रोक काढणार मी जसा म आहे, सेम टू सेम म, दुसरं काहीही काढायची आवश्यकता नाही. बरं, हा म काढला मी, हा पहिला स्ट्रोक काढला आणि हा म चा स्ट्रोक काढला आणि उभी रेषा. आता भ च्या डोक्यावरची, आता इथं म ला जशी डोक्यावर पूर्ण रेषा आहे तशी भ च्या डोक्यावर पूर्ण रेषा द्यायची अजिबात नाही. त्याच्याबरोबर इथून आपल्याला असा दंडरेषा द्यायची आहे. हा झाला भ, म, भ. ओके, भ हा असाच काढायचा. याला जर आपण इथं कंटिन्यू करण्याचा प्रयत्न केला तर ते आपला भ छान दिसणार नाही. कॅलिग्राफी करताना, रांगोळी अक्षरलेखन करताना ही बाब तुम्ही लक्षात घ्या. भ काढण्यासाठी पूर्ण आकार गोल करायची आवश्यकता काहीही नाही. हा जो आहे तो भचा आहे. ठीक आहे, म समजला म्हणजे भ सुद्धा आला तुम्हाला. म ची जशी 2 रेषा आहेत त्याच्यामध्ये गॅप आहे, तसा भ मध्ये सुद्धा तेवढाच गॅप आहे. एक टूल मावेल एवढा गॅप त्याच्यामध्ये आहे. त्याच्यापेक्षा जास्त आपण घेतलं तर अक्षर आपलं पसरट दिसल, आणि त्याच्यापेक्षा कमी अंतर घेतलं तर आपलं अक्षर काय होईल, उभट दिसल, जे की छान वाटणार नाही. गोल मटोल अक्षर जे आहे आपलं अक्षर याप्रमाणे दिसेल. ओके, आता तिसरी गोष्ट अशी आहे, तिसरं अक्षर जे आहे आपलं म च्या नंतर भ. आता भ ला सुद्धा आपण या प्रकारचं तुम्ही करू शकता वेगळा फॉन्ट येण्यासाठी. इथे या शेवटी म्हणजे अक्षर शब्द संपल्यानंतर किंवा शब्द संपल्यानंतर सुद्धा शेवटच्या याला आपण असं करू शकता. ओके, म झाला, भ झाला.
आता शेवटचं अक्षर जे आहे न. आता न सुद्धा अगदी सोपा आहे. इथं तुम्हाला दिसत असेल तो न, इथं पण तो आहे, फक्त वरचा पार्ट जो आहे तो आपल्याला काढायचा नाही. म्हणजे ही जी आडवी रेषा बरोबर अर्ध्या अंतरापासून आहे. सुरुवातच आपल्याला करायची आहे तशी गोल अर्ध्या अंतरापासून. हां, हे काढला. मग उभी रेषा पण घेऊया आपण आणि डोक्यावरची रेषा. डोक्यावरची रेषा काढताना एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, काय तर ही रेषा या न चा जो पार्ट आहे हा त्याच्या बरोबर वरून सुरुवात झाली पाहिजे. जर सुरुवात इथून झाली, समजा आपण इकडचा सुरुवात घेऊया इथून, काय होईल तर हे जे अक्षर आहे म्हणजे डोक्यावरची रेषा ती अर्धवट आहे, पूर्ण नाही. त्याच्यामुळं आपल्या न ला जे सौंदर्य प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाही. कशामुळे? फक्त त्या अर्धवट रेषेमुळे. पण ही रेषा पूर्ण जर आपण काढली तर न जो आहे तो छान दिसेल. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा गॅप जो आहे तो एक टूल मावेल एवढा ठेवायचा आहे. जर जास्त वाढवलं तर आपलं अक्षर पसरट दिसेल. आणि हे जे रेषा आहे बरोबर मध्यभागी असली पाहिजे. इथून म्हणजे इथून इथपर्यंत जो न आहे त्याच्यामध्ये बरोबर मध्यभागी आपली रेषा असली पाहिजे. ठीक आहे. हा टेक्स्चर पण आपण इथं देऊन टाकूया. म भ न तीनही तुम्हाला लक्षात आले असेल. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गॅप ठेवायचं आहे बरोबर एक टूल मावेल एवढा. म्हणजे ज्या टूलने आपण अक्षर काढू त्या टूल मधलं तेवढं गॅप तुम्हाला ठेवायचं आहे. ही काळजी घ्यायची. उभ्या रेषा असल्या पाहिजेत, ह्या उभ्या रेषा असल्या पाहिजेत, ही बरोबर आडवी रेषा असली पाहिजे. उभी उभी बरोबर आडवी. तिरप्या जर आपण काढत गेलो अक्षर तर आपले म भ न चुकणार आहेत बघा. म्हणजे काहीही चुका करण्यापेक्षा जे अक्षर जसे आहेत तसे काढण्याचा प्रयत्न करा. मी ज्या पद्धतीने तुम्हाला स्ट्रोक सांगितलेत, ज्या उभ्या रेषा आहेत, ज्या आडव्या रेषा आहेत, जशा आहेत तशा काढण्याचा प्रयत्न करा. तुमचे अक्षर व्यवस्थित तुम्हाला छान पद्धतीने काढता येतील. आणि हो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटनाला ऑन करायला विसरू नका. थँक्यू.